नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय पहिला आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यातलाच अध्याय दुसरा, ज्याचं नाव आहे मच्छिंद्रनाथाची तपश्चर्या, साबरी विद्याप्राप्ती, वरप्राप्ती व ब्राह्मण स्त्रीस भस्मदान. तर चला सुरू करू. बद्रिका वनातील निसर्ग शोभा पाहत पाहत श्री शंकर व दत्तात्रय भागीरथीच्या तीराने जात होते. त्या ठिकाणी असलेल्या मच्छिंद्रनाथाकडे त्याची दृष्टी गेली. कलियुगामध्ये मोठ्या तपस्वी बाण्याने तपश्चर्या करणाऱ्या मच्छिंद्रनाथास पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्याची विचारपूस करण्यासाठी श्री शंकरांनी दत्तात्रयास पाठवले व ते तोपर्यंत एका ठिकाणी थांबून राहिले. श्री दत्तात्रय मच्छिंद्रनाथाजवळ गेले व त्यांनी त्यास विचारले की तू जी ही तपश्चर्या करीत आहेस ती कोणत्या इच्छेने करीत आहेस. तेव्हा मच्छिंद्रनाथाने तंत्रीभंग होऊन दत्ताकडे पाहिले व तो त्यांना नमस्कार करून म्हणाला की मी गेली 12 वर्षे इथे तपश्चर्या करीत आहे. या 12 वर्षात या जागी एकही माणूस फिरकला नाही आणि आज आपण येथे औचित्यने आला आहात. त्या अर्थी आपण कोण आहात हे मला समजले नाही, तरी कृपा करून आपण कोण आहात ते सांगावे व माझे मनोवांछित पूर्ण करावे. तेव्हा श्री दत्तात्रय म्हणाले, मी अत्री ऋषींचा पुत्र दत्तात्रय. हे तू तप कशासाठी करीत आहेस ते मला सांग. हे ऐकून मच्छिंद्रनाथास अत्यंत आनंद झाला. आपण गेली 12 वर्षे करीत असलेल्या तपश्चर्येचे फळ निश्चित मिळणार व मनोकामना पूर्ण होणार हे जाणून मच्छिंद्रनाथाने सर्व नेमधर्म तोडून साष्टांग प्रणिपात केला. अत्यानंदाने त्यांचे डोळे पाझरू लागले. त्यामुळे दत्तात्रयांचे पाय भिजले. त्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणाला, महाराज, आपण तर ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री शंकराचे अवतार आहात, तरी मला कृपा करावी व माझा अंगीकार करावा. हे ऐकता क्षणी श्री दत्तात्रयांनी त्यास उठवले व आपला वरदायिनी हात त्याच्या मस्तकावर ठेवला आणि त्याच्या कानात मंत्रोपदेश केला. याबरोबर मच्छिंद्रनाथाचे सर्व अज्ञान दूर झाले व त्यास सगळीकडे ब्रह्म दिसू लागले व तो सर्वज्ञानी झाला. तरीही दत्तात्रयांच्या मनात आले की आपण याची एकदा परीक्षा घ्यावी. श्री दत्त म्हणाले, मच्छिंद्रा, सांग बरे आता शंकर आणि विष्णू कोठे आहेत ते. तेव्हा मच्छिंद्र म्हणाले, देवन, आता मला सर्व ठिकाणीच ईश्वर दिसू लागत आहे. सर्व दृष्टीस पडत आहेत ते. त्या ठिकाणी ईश्वरच भरून राहिलेला आहे. हे ऐकून श्री दत्तात्रयांची खात्री झाली की हा आता सर्वज्ञानी झाला आहे. दत्तात्रय त्यास घेऊन श्री शिवशंकर जेथे बसले होते त्या ठिकाणी गेले. पूर्वजन्मीचा हा कविनारायण आहे हे ओळखून श्री शंकरांनी मच्छिंद्रनाथास आलिंगन दिले. त्यानंतर त्यांनी श्री दत्तांना विनंती केली, मच्छिंद्रनाथास सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त व्हावयास हव्यात, तरी तुम्ही त्याच्याकडून सर्व सिद्धींचा अभ्यास करून घ्यावा. श्री दत्तांनी मच्छिंद्रनाथास सर्व सकल सिद्धींचा तसेच सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला. तो त्या सर्वांमध्ये पारंगत झालेला पाहून त्याच्याकडून कानफाड्यांचा नाद संप्रदाय निर्माण करून भगवान श्री शंकर व दत्तात्रय तेथून निघून गेले. त्यानंतर मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रेसाठी मार्गक्रमण करू लागला. मच्छिंद्रनाथ तीर्थे पाहत पाहत सप्तशृंगी या तीर्थेच्या ठिकाणी गेला. त्याने अत्यंत भक्तीने भजन पूजन केले. त्यावेळी त्याच्या मनात आले की आपल्याला साबरी विद्या पूर्णपणे माहीत नाही. जर ती विद्या प्राप्त झाली व त्यावर जर काव्य केले तर ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल व त्यांना ती उपयोगी ठरेल. परंतु दैवत अनुकूल झाले पाहिजे, म्हणून त्याने अंबेसमोर व्रतस्थ राहण्याचे ठरविले. 7 दिवसांपर्यंत कडक अनुष्ठान केले. हे पाहून अंबा प्रसन्न झाली व त्यास म्हणाली, तू हे अनुष्ठान का करीत आहेस ते मला सांग. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, हे माते, साबरी विद्येवर काव्य करावे
त्यामुळे लोकांना त्याचा फायदा होईल असे माझ्या मनात आहे. हा हेतू पूर्ण होण्यासाठी हे देवी मला काहीतरी उपाय सांग. मच्छिंद्रनाथाचे मनोगत जाणून अंबेने कृपाशीर्वाद दिला व त्याचा हात धरून ती मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. पर्वतावर एक भले मोठे झाड होते. त्या ठिकाणी मंत्रोक्त हवन केले. त्याबरोबर ते सुवर्णमय बनले व त्याच्या फांद्यांवर निरनिराळी दैवते बसली आहेत असे दिसून आले. ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथाकडे पाहत होती, पण बोलत मात्र काहीच नव्हती. तेव्हा अंबा त्यास म्हणाली, मच्छिंद्रनाथा, आता माझे बोलणे लक्षपूर्वक ऐक. तू आता येथून ब्रह्मगिरीस जा. त्याच्याजवळच अंजन पर्वत आहे. तेथे महाकालीचे स्थान आहे. तेथे जाऊन मातेचे दर्शन घे. जवळच्या दक्षिणेकडे असणाऱ्या नदीवर जा. तेथे तुला पाण्याने भरलेली श्वेतकुंडे दिसतील. ती कुंडे 100 आहेत. त्यातील शुक्लवेल तोडून एक एक कुंडात एक एक याप्रमाणे टाक. पण हे ध्यानी घे की ज्या कुंडात ती वेल सजीव होईल त्या कुंडात स्नान कर व पाणी पी. त्यामुळे तुला एखाद्या वेळी मूर्छा येण्याची संभव आहे. त्यावेळी तू 12 आदित्यांचा मनपूर्वक जप कर, म्हणजे तुझा मार्ग निष्कंटक होईल. त्यानंतर एका काचेच्या कुपीत तेथील पाणी घेऊन 12 आदित्यांचे नामस्मरण करीत ते पाणी ह्या झाडास घाल. म्हणजे तुला ही सर्व दैवते प्रसन्न होतील. हे काम एका खेपेत न झाले तर 6 महिन्यांपर्यंत अशाच खेपा घाल व काम पूर्ण कर. प्रत्येक फेरीत फक्त एकच दैवत प्रसन्न होईल. अशा प्रकारे अंबेने उपदेश केला व ती स्वस्थानी निघून गेली. अंबेच्या उपदेशाप्रमाणे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला व तेथे त्याने माता भगवतीचे दर्शन घेतले. शुक्लवेल घेऊन कुंडे शोधू लागला. त्यास 100 कुंडे दिसली. प्रत्येक कुंडात त्याने शुक्लवेल टाकली व कोणत्या कुंडात शुक्लवेल सजीव झाली आहे हे तो पाहू लागला. तेव्हा असे दिसले की आदित्य नावाच्या कुंडात टाकलेली वेलीस पाने आलेली आहेत. देवीच्या सांगण्याप्रमाणे त्याने त्यात स्नान केले व उदक प्राशन केले. उदक प्राशन करताच त्यास बेशुद्धी येऊ लागली. म्हणून 12 आदित्यांचा मनपूर्वक जप त्याने सुरू केला. तेवढ्यात प्रत्यक्ष सूर्यदेव तेथे आले व त्यांनी त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले व सावध केले. आदित्य प्रार्थनेने सूर्यदेव संतोष पावले व त्यांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून तुझ्या सकल मनोकामना पूर्वत्वास जातील असा आशीर्वाद दिला. सूर्यदेवाने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथाने काचेची कुपी पाण्याने भरून घेतली व तो मार्तंड पर्वतावर गेला. तेथे असलेल्या पिंपळाच्या भल्या मोठ्या वृक्षास त्याने साष्टांग प्रणिपात केला व आदित्य स्मरण करीत त्या कुपीतील पाणी घातले. हे होताच सूर्यनारायण तेथे आले आणि तुझा हेतू काय आहे म्हणून विचारले. तेव्हा त्याने सांगितले की मला काव्यरचना करावयाची आहे, तरी तू मला मदत करून मंत्रविद्या पूर्णत्वास न्यावी. त्याप्रमाणे सूर्यदेव त्याची इच्छित पूर्ण करण्यासाठी त्याला पूर्णपणे सहाय्यभूत झाला. त्यानंतर मच्छिंद्रनाथाने सतत 7 महिने ये जा करून सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. नंतर त्याने साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला. तीर्थयात्रा करीत असता बंगाल देशातील चंद्रगिरी नावाच्या गावात मच्छिंद्रनाथ गेला. त्या गावाची प्रसिद्धी अशी की तेथे सुराज म्हणून एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव कृतीदेवी. तिच्या पोटी नरसिंहाचा जन्म झाला होता. त्याच गावामध्ये सर्वोपदयाळ नावाचा एक वसिष्ठ गोत्रातील गौड ब्राह्मण राहत होता. तो महाकर्मठ ब्राह्मण होता. त्याच्या बायकोचे नाव सरस्वती असे होते. ती अत्यंत रूपसुंदर व सद्गुणी होती, परंतु मूलबाळ नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी व उदास असे. एके दिवशी तिच्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गेला. दारासमोर उभे राहून अलख म्हणाला व भिक्षा मागितली. ते ऐकून सरस्वती बाहेर आली व मच्छिंद्रनाथास आत बोलवले. नंतर त्यास आसन देऊन भिक्षा घातली व ती म्हणाली, मला मूळ बाळ नसल्याने मी अत्यंत दुःखी व निराश बनले आहे. माझ्या पोटी पुत्रसंतान आहे की नाही त्यासाठी काही व्रत वैकल्य करावयाची असल्यास
ते मला सांगा व मला अपत्यप्राप्तीचे सुख द्या. साष्टांग नमस्कार करून ती उठली तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली व त्याने आपल्या जवळची राख तिला देऊन त्यावर सूर्यमंत्र जपून ती राख तिला देताना म्हणाले, रात्री झोपण्याच्या वेळीस हे भस्म खा. यावर मी सूर्यमंत्र जपला आहे. यास तू निव्वळ राख समजू नकोस. तुला पुत्रप्राप्ती होईल व प्रत्यक्ष सूर्यनारायणाचा अवतार घेईल. त्यानंतर मी तुझ्या मुलास उपदेश करण्यासाठी येईन. त्यामुळे तो सर्व विश्वात कीर्तिमान होईल. सर्व रिद्धिसिद्धी त्याच्या ताब्यात येतील. असे बोलून मच्छिंद्रनाथ जाण्यासाठी उठले. तेव्हा ती स्त्री त्यांना म्हणाली, आपले दर्शन परत कधी होईल? आता 12 वर्षांनी येईन व तुझ्या मुलास उपदेश करीन. असे सांगून मच्छिंद्रनाथ तिथून निघून गेले. सरस्वतीस ते मंतरलेले भस्म मिळाल्यामुळे अत्यंत आनंद झाला. ते भस्म तिने तिच्या पदरी बांधले. गप्पा मारण्यासाठी म्हणून ती आपल्या शेजारणीकडे गेली. तिथे 5-7 शेजारणी बसल्या होत्या व त्यांच्या संसारांसंबंधी गप्पा गोष्टी चालल्या होत्या. आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत सरस्वतीबाईने सर्वांना सांगितला व विचारले, त्या कानफड्या बाबाने मला हे भस्म दिले आहे. ते जर मी खाल्ले तर मला पुत्र संतान होईल. तेव्हा त्यातील एक जण म्हणाली, तू एवढी हुशार बाई असून सुद्धा तुला एवढे कसे कळत नाही? असल्या राखेने का पोरं होतात? कशी काय तू त्या बाबाच्या नादी लागलीस कोण जाणे? आम्हाला काही बरे दिसत नाही. त्या बायकांनी तिच्या मनातील अशा प्रकारे शंका निर्माण केली. त्यामुळे ती अधिकच निराश झाली व निराशेच्या भरात ती आपल्या घरी गेली. गोठ्याजवळ असलेला केर कचरा, शेणघाण, खाते उतऱ्यात उकिरड्यात असे ते भस्म फेकून दिले तिने व निराश होऊन ती घरी आली. इथे अध्याय 2 संपतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3रा अध्याय काय होता ते सांगेन. थँक्यू.